आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 शहादेश परमेश्वरा, तू अल्फा आहेस, तू ओमेगा आहेस, तूच काय तो एक जीवन देव आहेस, तुझा सोनांनी कोणी देवच नाही. हे देवप्पा आकाश आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता आणि आम्हा सर्वांचं उत्पन्न करता तूच आहेस. तूच देवप्पा आम्हास निर्माण केलंस आणि तूच देवप्पा आम्हाला बोलावलंस आणि तूच देवप्पा आम्हाला निवडलंस. याबद्दल आमचे उपकार मानतो. प्रभूजी तुझ्या नावात धन्यवाद देतो. तुझा एकुलता एक पुत्र देऊन देवप्पा तू आमचं तारण केलंस. त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताने देवप्पा आमच्या पापांची क्षमा केलीस. पुन्हा आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभूजी तुझ्या नावात धन्यवाद देतो. हे सर्वसमर्थ देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे. काय चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. हे देवप्पा, तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त त्याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन. आपण आजच्या मननासाठी लुकृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 1 ते 13 ही वचनं वाचलेली आहे. यामध्ये असं आहे की देवाचा आत्मा प्रभू श्री ख्रिस्ताला अरण्यात घेऊन जातो आणि पहिल्याच वचनामध्ये लिहिलंय, येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. म्हणजे आत्मा, देवाचा आत्मा प्रभू श्री ख्रिस्ताला रानात 40 दिवस घेऊन जातो आणि तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली आणि तिथं सैतानाने प्रभू श्री ख्रिस्ताची काय केलेली आहे, परीक्षा केलेली आहे. आणि या परीक्षेमध्ये सैतान आपली परीक्षा घेत असतो. या परीक्षेमध्ये कसं विजयी व्हायचं हे प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं. सैतानावर कसा विजय मिळवायचा हे प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेला. सैतान आपण एक शक्तिशाली आहे. सैतानाला पण सामर्थ्य आहे. कारण हा जो सैतान आहे तो कोण आहे, तर तो एकेकाळी देवाचा देवदूत होता. एकेकाळी कोण होता, देवाचा देवदूत होता. आणि त्यामुळं त्याला शक्ती आहे, त्याला सामर्थ्य आहे. आपण बघतो गसरेकराच्या प्रदेशामध्ये नाही का, एक भूतग्रस्त होता, त्याला साखळदंडाने बांधून ठेवलं तरी तो साखळदंड तोडायचा नाही का, कबरांमध्ये राहायचा. म्हणजे ती शक्ती आहे, सामर्थ्य आहे त्याच्याकडे. आणि तो त्याच्या हातात जो पडेल त्याचे हालहाल करतो, कारण त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे शक्ती आहे. त्याच्या हातात जो कोणी पडेल त्याचे हालहाल करतो, त्याला मारून टाकतो आणि त्याला काय करतो, नरकात नेतो. कारण सैतान हा पहिले पेत्र 5वा अध्याय 8व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. आता पहिले पेत्र 5वा अध्याय सावध असा जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. म्हणजे सिंहाला काही थोडी ताकद असते का, म्हणजे हा सैतानाला फार ताकद आहे. मनुष्याचं काम नाही सैतानाबरोबर फाईट घेणं, मनुष्याचं काम नाही. पण मनुष्याबरोबर जर देवाचा आत्मा असेल तर मग मात्र तो सैतानावर विजय मिळवू शकतो. आणि सैतानावर विजय कसा मिळवायचा हे आपल्याला प्रभू श्री ख्रिस्ताने या वचनाद्वारे शिकवलेलं आहे. ते आपण आज पाहणार आहोत. हा सैतान कुठं होता हे पण आपण बघूया. यशाचा ग्रंथ काढूया आपण 14वा अध्याय आणि 12 ते 15 ही वचनं वाचूया. यशया 14, 12 ते 15. हे दैदिप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडला. सैतानाबद्दल आहे. दैदिप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास. राष्ट्रास लोळवणाऱ्या, तुला धुळीत कसे टाकले, तुला धुळीत टाकलेला आहेस. जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन,
मी परात्परा समान होईल. हां बस. बरं पुढे 15 वचन पण वाचूया. त्या तुला अधोलोकात गर्दीच्या अधोभागात टाकले आहे. देवाची स्तुती असो. हा सैतान परमेश्वराच्या तिथे स्वर्गामध्ये होता आणि तो अतिशय सामर्थ्यवान होता. तो असं म्हणाला की मी परात्परा समान होईल, परमेश्वरा समान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी उंच पर्वतावर विराजमान होईल आणि देवाचं जे तारांगण आहे त्याच्यापेक्षा मी उंच माझं सिंहासन करेन. असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा त्याला अधोभागात, अधोलोकात, गर्दीच्या अधोभागात टाकलं, परमेश्वराने टाकलं आणि तो खाली आला. पृथ्वीवर त्याला टाकलं. तो खाली आला तेव्हा कुठे आला ते आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतं. तो खाली पृथ्वीवर टाकला तेव्हा तो कुठे आला. यहेजकेलचं पुस्तक 28, यहेजकेलचं पुस्तक 28 अध्याय 13 ते 16 ही वचनं. नाही 28, 13 ते 16 यहेजकेल. देवाचा बाग एदेन यात तू होतास. म्हणजे कुठं आला तो? एदेन बागेमध्ये आला सैतान. माहिती आहे ना, हवाला आदामला भुरळ घालण्यासाठी साप बनून तो आला. एदेन, हा देवाचा बाग एदेन यात तू होतास. हां, तुझ्या अंगावर सगळे हिरे माणिक मोती होती, गोमेद, यास्पे, नीलमणी, फार सुंदर ते असतात. हां 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 करूब, करूब म्हणजे देवदूत. तू कोण? भाकर घालणारा अभिषिक्त करूब होतास. हां 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 तू कुठं होता? देवाच्या पवित्र पर्वतावर होता, आहे की नाही? अग्नीच्या जगजगणाऱ्या पाषाणातून तू हिंडत असस. हां तुला निर्माण केल्या दिवसापासून तुझ्या ठाई अधर्म दिसून येईपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. पहा, तुझा अधर्म परमेश्वर ओळखूपर्यंत तुझी चालचलणूक यथायोग्य होती. तुझं किती वैभव होतं, सगळे हिरे मोती तुझ्यावर अंगावर होते आणि तू खंजिऱ्या व बासऱ्या यांचं कसब तुझ्या इथे चालत असे. म्हणजे गीत परमेश्वराचं गौरव करत असताना हा प्रमुख तिथे असा करूब, अभिषिक्त करूब होता. अभिषिक्त करूब, पाखर घालणारा प्रमुख देवदूत असा होता स्वर्गीय राज्यामध्ये. आणि तो काय झाला? परमेश्वरासमोर मी समान मी होईल असं म्हणाला. त्याच्या उंच मी माझं सिंहासन करीन असं म्हणाला. तेव्हा त्याला खाली अधोभागात टाकलं, अधोलोकात टाकलं आणि तो पृथ्वीवर कुठे आला? एदेन बागेमध्ये आला. आणि एदेन बागेमध्ये त्यांनी काय केलं? आदामाला आणि हवाला फसवलं. ओके, तर कसं फसवलं? तीच टॅक्ट घेऊन हा येशू ख्रिस्ताकडे पण आलेला आहे. आदामाला हवेला जसं फसवलं, काय ते फळ आहे ना, परमेश्वराने सांगितलं होतं त्या बऱ्या वाईट झाडाचं फळ खाऊ नको, खाशील तर मरशील. परमेश्वराने सांगितलं होतं. मग तो काय सांगतो? नाही, तुम्ही म्हणणार नाही तर तुम्ही देवासमान व्हा. म्हणजे कसं फसवलं? देवाने जे सांगितले त्याच्या उलट ह्यांनी शिकवलं आणि वर सांगतो तुम्ही काय व्हा? देवासमान व्हा. वाचूया आपण उत्पत्ती 3 अध्याय 5 आणि 6 वचन. कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे 4पासून वाचा. उत्पत्ती 3 4 वचनापासून. हां तो स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही. हां 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 हां
हां हां आता पहा, शरीराची इच्छा वासना यामध्ये सैतान आपल्याला काय करतो, गुरफटून टाकतो. दिसण्यास मनोहर, शहाणे करण्यास इष्ट, नाही का, असं तिला वाटलं आणि तिने ते खाल्लं. म्हणजे पहिली परीक्षा शरीराची इच्छा जी आहे त्यामध्ये पहिली परीक्षा सैतान देतो. शरीराची इच्छा की तुम्हाला हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. आणि तीच परीक्षा शरीराच्या इच्छेची याने येशू ख्रिस्ताची पण घेतली सैतानाने. कशी? 40 दिवस 40 रात्र उपवास केला येशू ख्रिस्ताने. मग भूक लागली. मग तू देवाचा पुत्र आहेस, चालेल, मग या धोंड्याच्या भाकरी कर आणि खा, भूक लागली तुला, हो की नाही? हां, म्हणजे शरीराची इच्छा किंवा भूक लागणं किंवा हे ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये सैतान आपल्याला भ्रमिष्ट करतो, भरकटवून टाकतो. आणि त्यामध्ये जर आपण फसलो तर सैतानाला आपण काय होतो, बळी पडतो. तर येशू ख्रिस्ताने वचनाचा आधार घेतला. यावेळेला काय घेतला? वचनाचा आधार घेतला. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. म्हणजे वचनाने पण मनुष्य जगू शकतो. आपल्या ज्या शरीराच्या इच्छा आहेत, फॉर एक्झाम्पल भूक, त्याचं काय करायचं, ती कशी भागवायची, कशी मिटवायची, ते परमेश्वर, त्याला काळजी आहे. परमेश्वराला माहिती आहे की तुम्हाला भूक लागली तर कसं अन्न द्यायचं. आपल्याला माहिती आहे एलियाला भूक लागली, है ना, तो की नाही, रानामध्ये तो होता, बरोबर आहे, अरण्यामध्ये तो होता आणि तो देवाचा सेवक होता आणि अहाब राजा त्याला मारायला टाकला म्हणून तो पळाला होता रानात. आता रानात याला जेवण कोण देणार? कावळा. परमेश्वराने कावळा पाठवला, त्याची भाकर घेतली आणि मच्छीचे तुकडे घेतले, 2 मच्छीचे तुकडे, आणि ते कावळा घेऊन आला. आणि रोज कावळे त्याला काय करत असत, जेवण, भाकर आणि मांसाचा तुकडा देत असत, मांसाचा तुकडा आहे. तर हे कावळे रोज त्याला काय करत असत, भोजन देत असत, देवाची स्तुती असते. ते आपल्या भुकेची काळजी करणारा देव आहे. आपल्या गरजा त्याच्या संपत्तीनुरूप पुरवणारा देव आहे. आता फिलिप 4 अध्याय 19 वचन, फिलिपेकरास 4 पत्र 4 अध्याय 19 वचन. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. परमेश्वर तुमच्या सर्व गरजा पुरवी ख्रिस्त येशूच्या ठायी, आणि ते पण त्याच्या गौरवाने. कधी पण कसं पण काय होईल, परमेश्वर तुम्हाला ते देईल. आणखी एक साक्ष मी यूट्यूबवर ऐकली. त्या हिरोईनचं नाव मला आता आठवत नाही. ती लहान होती, 4थी 5वीला. तिला भूक लागली आणि घरी आली. घरी दरवाजा बंद होता आणि खूप भूक तर फार लागली. मग जेवण आता मला कोण देणार, असं ती म्हणून दारात बसली. आणि दारात बसल्यानंतर तिथे एक कावळा होता झाडावर. कावळ्याच्या तोंडात पुरी आणि काहीतरी स्वीट्स होतं. आणि ती नुसती म्हणाली की हे मला मिळालं तर बरं. आणि त्या कावळ्याने, ती बसली होती, बरोबर तिच्या फ्रॉकवर पडेल असं टाकलं. तिची साक्ष मी यूट्यूबवर ऐकली. आणि मग ती मोठी झाल्यावर तिला जेव्हा हे कळालं की बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, आणि हो, आणि मग ती विश्वासामध्ये आली आणि तिने प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. असे तिची साक्ष, देवाची स्तुती आहे. तर ही जी देहाची इच्छा आहे ती पुरवणारा देवबाप आहे, पुरवणारा देवबाप आहे. आणि तो कसाही आपल्याला आपल्या गरजा भागवतो, कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे, तो आपला पिता आहे. आपण त्याच्यासाठी कोण आहोत? पुत्र आणि कन्या अशी आहोत. 2 कोरिंथी 6 अध्याय
18 वचन, दुसरे करंथी 6 अध्याय 18 वचन. मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. मग जो आपला स्वर्गीय बाप आहे, आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, तर तो आपली काळजी घेणार नाही का? आपल्याला जे पाहिजे, आपल्याला ज्या गरजा आहेत ते परमेश्वर आपल्याला काहीतरी देईल. देवाची स्तुती असते. परंतु ह्या आपल्या गरजा भागवताना ना कधी कधी काय होतं, आपण सैतानाच्या अधीन होऊन जातो आणि सैतानाला बळी पडतो आणि सैतान बरोबर ट्रॅप करतो आणि फसवतो आणि नाश करतो. त्याचं कामच आहे नाश करायचं. येशू ख्रिस्ताची योजना योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्या सार्वकालिक जीवन प्राप्त. देवाची योजना आहे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. सैतानाची योजना आहे नाही, सार्वकालिक जीवन नाही, नाशाकडे जावं, नरकात जावं. का तर तो नरकात आहे ना, त्याला अजून लोक नरकात पाहिजे. आणि मग तो काय करतो? ट्रॅप लावतो, ट्रॅप. आत्ता 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, एक कन्नड अभिनेत्री ऐकलं का तुम्ही? राव नाव तिथं, आडनाव राव आहे, कन्नड अभिनेत्री आहे, हिरोईन. तर ती दुबईला जायची यायची, दुबईला जायची यायची. एअरपोर्टवर तिला पकडलं. एका महिन्यात 14 वेळा गेली. एका महिन्यात 14 वेळा दुबईला गेल्यामुळे त्यांना डाऊट आला. तिचं एकच जॅकेट ती घालून जायची आणि त्या जॅकेटच्या आत ते असं तिने केलं होतं की ते सोनं स्मगलिंगसाठी आणून द्यायचं. ते सोनं पण पकडलं. सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला आता पण ते पाहायला मिळेल. कन्नड हिरोईन ट्रॅप्ड इन गोल्ड ते. आणि मग ते सगळं गोल्ड तिच्या जॅकेटमध्ये, आणि ती ह्याला पण सापडायचं नाही, चेक करतात ते असं जॅकेट बनवलेलं होतं. आणि मग ती 14 वेळा गेली तर तिला एका वेळेचे 12 लाख रुपये मिळाले. एका वेळेचे फक्त आणून द्यायचं. आणि 14 वेळा गेल्यामुळं काय झालं, ते सापडलं. आणि मग आता कुठं आहे? जेलमध्ये. ते सोनं पण गेलं सगळं, कुठं ठेवलं होतं, आणलं होतं, कुणाला दिलं होतं ते पण गेलं. आणि वर आता सुटायला स्वतःचे पैसे भरायला लागतील तिला, ते वेगळे. म्हणजे सैतान असा ट्रॅप करतो की तुम्हाला अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे. शरीराच्या इच्छा अजून पाहिजे, अजून पाहिजे. आणि मग आपण सैतानाच्या मोहामध्ये बळी पडतो. परंतु देवाबरोबर जर असेल तर येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे या वचनात. काय शास्त्रात असं लिहिलं आहे की, काय लिहिलं आहे? मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचले. म्हणजे देवाच्या वचनाचा अभ्यास आपल्याला पाहिजे, देवाचं वचन आपल्याला माहिती पाहिजे. हा पहिला मुद्दा येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेला आहे, जर आपल्याला सैतानावर विजय मिळवायचा असेल तर. कारण हे जे आहे देवाचं वचन, हे काय आहे? हे दुधारी तलवारीसारखं आहे. एफिसकरास पत्र 6 अध्याय वाचा, 6 अध्याय 17 वचन. हां 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 तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तलवार म्हणजे देवाचं वचन ही घ्या. ही तलवार एवढी पॉवरफुल आहे, आत्म्याची तलवार देवाचं वचन ही एवढी पॉवरफुल आहे की ती भेदून आरपार जाणार. सैतानाचा टिकाव राहणारच नाही. नुसतं देवाच्या वचनाने सैतानाला धमकावलं तरी तो निघून जाईल. देवाची स्तुती असते. त्यानंतर तो काय करतो? प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, शास्त्रात असं म्हटलं आहे की तू उडी टाक, देवदूत तुला झेलून धरतील. स्तोत्राचा आधार घेतला तरी स्तोत्र 91:12 मध्ये असं लिहिलेलं आहे, तुझ्या पायाला धोंड्याची टेच लागू नये म्हणून देवदूत तुला आपल्या तळहातावर झेलून धरतील. देवाची या देवाच्या वचनाचा आधार सैतानाने घेतला. पहा, येशू ख्रिस्ताने देवाचं वचन सांगितलं ना, तो पुन्हा सैतान देवाचं वचनच सांगतो त्याला. इथं काय आहे? देवाचं वचन आपल्याला मिसगाईड पण करतं. काय करतं? मिसगाईड करतात. मिसगाईड करून जर शिकवलं तर मग मात्र
आपण त्याच्यामध्ये पण फसतो. फॉर एक्झाम्पल यहोवा विटनेसवाले आहेत, मिसगाईड करतात. पुन्हा यरुशलेम मातावाले आहेत, ते पण मिसगाईड करतात. ते सैतानच आहे. ज्या येशू ख्रिस्ताचं पवित्र रक्त त्यांनी अर्पण केलं त्याला महत्त्व आहे. बरं, परमेश्वर पिता स्वतः म्हणतो की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याचं तुम्ही ऐका. मग येशू ख्रिस्ताचं आपण ऐकलं पाहिजे. तो म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याजवळ स्वर्गात जात नाही. मग त्याच मार्गाने आपण गेलं पाहिजे. पित्याचं म्हणणं आहे याचं ऐका, येशू ख्रिस्ताचं ऐका, आपण ऐकलं पाहिजे. यांची दुसरीच थिअरी चालू आहे आणि ती वेगळंच शिकवतात येशू ख्रिस्ताबद्दल. त्यामुळे यहोवा विटनेस हे देवाचं वचन ट्विस्ट करून शिकवणारे लोक आहेत. यरुशलेम माता उतरणार आहे आणि येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा येणार होतो, तो येऊन गेला होता असं शिकवतात. तर येशू ख्रिस्त जेव्हा दुसऱ्यांदा येईल तेव्हा प्रत्येक डोळा त्याला पाहिजे. मोठा करण्याचा नाद होईल. ते म्हणतात येऊन गेला, या देशात येऊन गेला. तर असं काहीही शिकवतात, ते ट्विस्ट करून सांगतात. आणि त्यामुळं काय, देवाचं वचन आपल्याला समजण्यासाठी पण देवाचा आत्मा पाहिजे. आणि पास्टर आहेत, पाळक आहेत, त्यांच्याकडून आपण ते देवाचं वचन काय केलं पाहिजे, शिकून घेतलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे. त्यासाठी आपण चर्चला वेळेवर आलो. दर रविवारी चर्चला या. फार सुंदर वचन शिकवलं जातं, फार सुंदर वचन सांगितलं जातं. यामध्ये तुम्ही जर रमलात तर इतके रमून जाल की तुम्ही ताट भूक पण विसरून जाल. देवाची स्तुती. तिसरी परीक्षा त्याने काय घेतली की मोठं व उंचावर घेऊन गेला आणि सगळं वैभव दाखवलं. सगळं वैभव आहे माझं आहे. कसं फसवतो बघितलं का. निर्माण करणारा प्रभू श्री ख्रिस्त आहे. हे सगळं वैभव निर्माण करणारा प्रभू श्री ख्रिस्त आहे. सैतान म्हणतोय सगळं वैभव माझा आहे, मी तुला देतो. म्हणजे फसवतो तो. फक्त मला नमन कर. जसं आदाम हवेला फसवलं ना, काय तुम्ही देवासमान नाही, तुमचे डोळे उघडते झाले का देवासमान नाही. फसवतो तो, कसाही फसवेल. आता इथे येशू ख्रिस्ताला पण तिसऱ्यांदा फसवायचा प्रयत्न करत आहे. तू फक्त मला नमन करे, सगळं मी तुला देतो. ॲक्च्युली ते आहे येशू ख्रिस्ताचंच, पण फसवतोय. येशू ख्रिस्ताने पुन्हा वचनाचा दाखला घेतलेला आहे की अरे सैताना दूर हो, परमेश्वर आपला देव यालाच केवळ नमन कर असं शास्त्रात लिहिलं आहे. 3 वेळा प्रभू श्री ख्रिस्ताने वचनाचा आधार घेतला. वचनाची तलवार आहे आणि त्या वचनाच्या तलवारीने काय केलेलं आहे, सैतानाला हरवलेलं आहे, सैतानाला पराभूत केलेलं आहे. तर ही वचनाची तलवार आपल्याकडे पाहिजे. म्हणजे वचन आपल्या मुखोद्गत पाहिजे, वचन आपल्या मुखात पाहिजे, वचन आपल्याकडे पाहिजे. आणि ते वचन जर आपल्याकडे असेल तर काय होतं, आपण सैतानावर विजय मिळवू शकतो. पवित्र आत्मा पण आपल्याकडे पाहिजे, तर आपण काय करतो, सैतानावर विजय मिळवू शकतो. देहाची इच्छा ही तो फसवतो यामध्ये आपल्याला. हे सगळं वैभव तुला देतो, यामध्ये पुष्कळ लोक फसून जातात. सगळ्यांना पोस्ट पाहिजे, सगळ्यांना वरची पोझिशन पाहिजे, सगळ्यांना मोठ्या मोठ्या काहीतरी गोष्टी पाहिजे आणि त्यामध्ये लोक काय होतात, फसून जातात. त्याच्यासाठी ते काही करतात, काही करायचा प्रयत्न करतात. आत्ता मी सांगितले एक चांगली हिरोईन आहे, दिसायला पण ती छान आहे. तरी ते हिरोईनचं काम जरी केलं असतं तरी पुष्कळ पैसे इथून पुढे पण मिळवले असते. परंतु यामध्ये ती स्मगलिंगमध्ये ती अडकली आणि जेलमध्ये आहे सध्या. आणि आणखी अशी पुष्कळ उदाहरणं आहेत की काहीतरी पटकन पाहिजे, पटकन मिळवायचं आहे आणि त्यासाठी ते काहीतरी वेगळाच गोष्ट करतात आणि त्यामध्ये ते सापडतात आणि ते फसतात आणि त्यामध्ये मग त्यांना खूप त्रास होतो. तर सैतानाचा उद्देश आहे नाश करणं, नरकात नेणं, आणि परमेश्वराचा उद्देश आहे तुम्हाला वाचवणं, तुमचं तारण करणं, तुम्हाला प्रभूच्या सहवासात आणणं. आणि त्यासाठी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू श्री ख्रिस्त दिला. तर याच 3 ज्या आहेत त्या परीक्षा सैतान आपल्या घेत असतो. त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला वचन माहिती पाहिजे,
हे वचन शिकलं पाहिजे, त्याचा प्रॉपर अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतः बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे आणि चर्चला रेग्युलर येत राहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्मा आपल्यामध्ये पाहिजे, पवित्र आत्मा. मी तुम्हाला राखेच्या बुधवारी उदाहरण दिलं ना, काय उदाहरण दिलं? लाईटचं बटन, वायर आणि बल्ब है ना. बल्ब म्हणजे काय? आपलं शरीर. वायर म्हणजे काय? मनुष्याचा आत्मा. मनुष्याचा आत्मा आणि देवाचा आत्मा वेगळे. आणि बटन म्हणजे काय? पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याशी जर आपला आत्मा कनेक्टेड असेल तरच काय होणार? लाईट लागेल, हो की नाही. आपला आत्मा म्हणजे वायर, बटन म्हणजे पवित्र आत्मा. जर पवित्र आत्माचं ते बटन दाबलं तरच आपला आत्मा कनेक्टेड असेल, तरच काय होणार? लाईट लागणार. मग तुमच्यातून प्रकाश असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. म्हणून या परीक्षांमधून जात असताना आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे आणि आपल्याला देवाच्या वचनाचं सामर्थ्य पाहिजे. तर कुठलीही सैतान आपल्यावर विजय होऊ शकणार नाही. त्याची शक्ती फार आहे, त्याच्या शक्तीच्या पुढे आपली मानवाची शक्ती चालूच शकणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला मनुष्याला देवाच्या आत्म्याची शक्ती पाहिजे आणि देवाच्या वचनाची शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. तेही आपण घेऊया आणि त्याद्वारे आपण हे जीवन जगत असताना सैतानावर विजय मिळवत तारणामध्ये टिकून राहण्याचा अधिक प्रयत्न करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ आणि पैसे परमेश्वरा देव बाप्पा, अरण्यामध्ये तू देवाचा पुत्र असूनही परीक्षा झाली, सैतानाने ती परीक्षा घेतली. हे सर्वसमर्थ देवप्पा, आम्ही मनुष्य म्हणून जीवन जगत असताना आमच्याही परीक्षा देवप्पा सैतान घेतो, मोहामध्ये आम्हालाही पडतो. तरी सर्वसमर्थ देवप्पा, या सर्व परीक्षांमधून जात असताना हे प्रभू, तुझ्या वचनाची आत्म्याची तलवार आमच्याबरोबर असू दे, तुझा पवित्र आत्म्याचा अभिषेक आमच्याबरोबर असू दे. आणि सैतान जो देवबाप्पा एकेकाळी तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये होता, तो अधोलोकात अधोभागात तू टाकलास. हे सर्वसमोर देवबाप्पा, त्या सैतानावर विजय आम्हाला तुझ्या वचनाद्वारे आणि आत्म्याद्वारे मिळवता यावा असा आत्मा तो आम्हाला. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाप्पा. आमेन.